स्टार्ट करें फर्स्ट चैप्टर, राइट ऑन चैप्टर में। My screen is visible? Yes, sir. ओके, चॅप्टर नंबर पाहिजे ना, नेम केला चॅप्टर नंबर 1. आपण कोणता घेतोय फर्स्ट चॅप्टर? मॅट्रिक्स. त्यातली फर्स्ट पार्ट कशी काय असेल? इंट्रोडक्शन. फर्स्ट पॉइंट का इंट्रोडक्शन. Okay. Before we start on matrix, the basic part of matrix is determinant. Okay, we all are now familiar with a determinant. तुम्ही काय मॅट्रिक्स अगोदर जे आपलं बेसिक आहे ते काय लागतं? डिटरमिनंट लागतं. डिटरमिनंट तुम्ही शिकलेला आहात. ओके, नो डाउट यात. तर आपण डिटरमिनंट वरती थोडंसं आपण काय करूया, रिव्हिजन घेऊया. व्हॉट इज द डिटरमिनंट? आपण कशाने डिनोट करतो? डी. काय डेफिनेशन आहे डिटरमिनंटचे? हा, एनीवन? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिटरमिनंट? डिटरमिनंट आपण कशाला म्हणतो डिटरमिनंट? फर्स्ट पॉइंट आहे का डिटरमिनंट? आवाज येतो ना सर्वांना? हॅलो. बोला बोलत चला. 38 प्रेझेंट आहेत, बाकीचे कुठे गेले? हा, कशाला म्हणतो आपण डिटरमिनंट? काय असतं डिटरमिनंटचे डेफिनेशन? आठवते ना डिटरमिनंट? हा, कशाला म्हणतो आपण डिटरमिनंट? The system of numbers arranged in horizontal and vertical, equal number of horizontal and vertical lines written in between two vertical bars. म्हणजे काय म्हणतो आपण? उभ्या आणि आडवी मांडणी. जो आपण सपोज काय म्हणतो बघा, कसं म्हणता येईल बघा. एक सिस्टम ऑफ नंबर्स आहेत. x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1, 2x प्लस 3y प्लस 4z इज इक्वल टू 2, 3x, 7x प्लस 8y प्लस 9z इज इक्वल टू 3. ठीक आहे, सिस्टम ऑफ नंबर्स आहे. दिस सिस्टम ऑफ नंबर्स वी अरेंज इन द हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन. आडवी आणि उभी मांडणी. म्हणजे काय करतो आपण? एक्स वाय झेड चे कोएफिशिएंट लिहितो. 1 1 1, त्यानंतर 2 3 4 5 6 7, आणि ते कशामध्ये लिहायचो? रिटर्न इन बिटवीन टू व्हर्टिकल बार्स. हे बार्स असतात. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये लिहितो. आपण ह्याला काय म्हणायचं? काय म्हणतो आपण ह्याला? डिटरमिनंट. हा काय असतो?
R1, हा काय असतो R2, हा काय असतो R3, हे काय असणार आहे C1, C2 C1 आणि हा काय असेल C3. ओके. हॉरिझॉन्टल लाईन म्हणलं की त्याला काय म्हणायचं, रो म्हणायचं, आणि जे व्हर्टिकल लाईन म्हणलं की त्याला काय म्हणायचं, कॉलम. बेसिक आहे, बेसिक थिंग तुम्हाला माहित पाहिजेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणतो आपण याला, ऑर्डर. ऑर्डर कशी घेतो आपण, 3x3, जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम असतात त्याच्यामध्ये, बिकॉज रो इज इक्वल टू कॉलम. जेवढे रो असतात तेवढे कॉलम असतात, त्याला आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट. इक्वल ऑफ नंबर्स रोज अँड कॉलम्स, ते ऑलवेज काय पाहिजे, इक्वल नंबर पाहिजे. नाहीतर तुमचं रो 3 आहेत, कॉलम 2 आहेत, विच इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ डिटर्मिनंट. ओके, गॉट इट. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, डिटर्मिनंट मध्ये काय असतं, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स असतात. हे महत्वाचं लक्षात ठेवा. ज्यामध्ये इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम आणि दोन काय लाईन व्हर्टिकल लाईन मध्ये दाखवतो ना आपण, तर त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट. अजून भरपूर थिंग आहे त्याच्यामध्ये, इथपर्यंत लिहून घ्या. डिटर्मिनंट मध्ये डेफिनेशन लिहायची गरज नाही, डिटर्मिनंट म्हणा फक्त हे. आता आपला हा सॉल्व्ह करायचा आहे. नोट्स डिटेक्ट करा बरं का, लेक्चरच्या वेळेसच चालू करा. डिटर्मिनंट म्हणून टाका पॉईंट, त्याच्यामध्ये हे लिहून घ्या. डेफिनेशनची काही गरज नाही, फक्त इथं ब्रॅकेट मध्ये लिहा इक्वल नंबर ऑफ रो, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. इक्वल नंबर ऑफ रोज. इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. झालं की सांगा. झालं सर. हा, सॉल्व्ह करा. डिटर्मिनंट किती जण लिहितोय बघू, सॉल्व्ह करा. आन्सर सांगा मला काय आहे. हॅलो सर. सर 0 उत्तर येते. 6. वेगवेगळं कसं काय आन्सर येतो, बा सिंपल वे मध्ये मी सॉल्व्ह करतो. 0 येते 0. ओके बॉस. 3 4 6 7 काय असणार आहे, मिडलला काय घेतो आपण, मायनस. ओके, फर्स्ट प्लस सेकंड मायनस. तर फर्स्ट रो कन्सिडर केला की हे डिलीट करून काय करायचं, रिमेनिंग पार्ट लिहितो ना आपण. त्यानंतर हे कन्सिडर करा, त्याला काय असतं, -1. तर 1 घेतलंय, काय करणार, हे आणि हे डिलीट करणार. फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम डिलीट करा. 2 5 4 7 प्लस लास्टची कोणती व्हॅल्यू 1 आहे. आता काय करणार, हे 1 कन्सिडर करताना हे डिलीट होईल, राहते काय 2 3 5 6. ज्यांना येत नाही त्यांनी असं मांडायचं, ज्यांना येतं त्यांनी डायरेक्ट सॉल्व्ह करा, नॉट प्रॉब्लेम. घ्या 1, मग त्यानंतर काय येतंय बघा, 21 minus 24. 21 minus 24 minus 1 in bracket 14 minus 20 20. plus 1 in bracket 12 12 minus 15. 12 minus 15. पुढे काय ते इज इक्वल टू 21 minus 24 -3. -3. आता हे मायनस आणि इथलं येणारं मायनस काय होईल, प्लस होईल. ओके, ते काय ते 6. +6. याच्यामध्ये दोन्ही मध्ये -3. काय, मायनस -3. इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर. लिहून ठेवा. ज्यांनी लिहून घेतलं, ज्यांचं आलेलं नाही आन्सर त्यांनी लिहून घ्या.
झालं सर. झालं. नेक्स्ट पॉइंट टाका मॅट्रिक्स. त्यात लिहून घ्या डेफिनेशन लिहून घ्या मॅट्रिक्सची. द सिस्टम ऑफ नंबर्स, द सिस्टम ऑफ नंबर्स म्हणजे सायमल्टेनियस घेतो आपण. द सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज्ड इन, सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज्ड इन, the system of numbers arranged in horizontal and vertical lines, the system of numbers arranged in horizontal and vertical lines, horizontal and vertical lines written in between two square brackets, written in between two square brackets the system of numbers arranged in horizontal and vertical lines written in between two square brackets, त्याला काय म्हणतो आपण? मॅट्रिक्स, which is called matrix. That is next line, that is a1x plus a2y plus a3z is equal to d1. सॉरी असं करा, abc मध्ये घ्या तुम्हाला समजायला सोपं जाईल. That is a1x b1y c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, a3x plus b3y plus c3z is equal to d3. This is the linear system of linear difference. Sorry, this is the simultaneous linear equations of first degree. First degree असं linear म्हणतो म्हणजे आपण first degree. त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणायचं. एक सामायिक समीकरण वगैरे म्हणतो आपण बघा, त्यामधल्यात हे. त्याच्यामध्ये मला सांग किती अननोन्स आहेत, किती अननोन्स आहेत आणि किती व्हेरिएबल्स आहेत आणि किती कॉन्स्टंट आहेत सांगावं. In that example, tell me which is the unknowns, which is the constant and which is the coefficient. तीन पार्ट आहेत. कोण सांगू शकतो याच्यामध्ये? आम्हाला फक्त मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचं माहिती आहे ना सर, असलं काय नाही माहिती. कोएफिशिएंट एक्स वाय झेड कॉन्स्टंट आहेत सर. त्याला व्हेरिएबल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? अननोन्स. ए बी सी आणि कॉन्स्टंट A1B. हा, यातले मला सांगा, यातले कोएफिशिएंट कोणते आहेत, व्हेरिएबल कोणते आहेत? ए बी सी कोएफिशिएंट आहेत. A1 B1 C1 हा, coefficients, x y z variable, हा, d1 constant. d1 कॉन्स्टंट. करेक्ट. हे जे काय आहेत ते ना, a1 b1 c1 a2 b2 c3 c2 a3 b3 c3 हे काय तो कोएफिशिएंट आहेत आणि d1 d2 d3 हे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. आणि एक्स वाय झेड ह्याला काय म्हणतो आपण? अननोन्स किंवा व्हेरिएबल म्हणतो, जे आपण फाइंड करतो ते. ओके. आणि जे तुम्हाला जे येते ना ते आन्सर देत चला. चुकलं तर काय प्रॉब्लेम नाहीये, चुकू द्या. जे येते ते सांगायचं. जर आपलं चुकलं असेल तर परत आपण करतोच, मी ते क्लिअर करणारच आहे प्रत्येक गोष्ट. असं काय ठेवणार नाही तुम्हाला ते चुकीचं असं नाही. त्यामुळे जरी तुम्हाला काय बाबा एखादी कन्सेप्ट माहित नसेल, म्हणजे आन्सर द्यायला शिका फक्त. ते करेक्ट आहे नाही ते आपण ठरवूया नंतर, आधी आन्सर तर द्यायला शिका. ओके. a1x plus b1y plus c1z is equal to d1. म्हणजे तुम्ही कसं माहिती आहे का, मॅथ्स मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहणं जरुरी असतं बघ, गरजेचं असतं. तुम्ही जर ऍक्टिव्ह जर नसाल तर काय उपयोग होणार नाही मग ते.
कारण ऍक्टिव्ह तुम्ही जर ऍक्टिव्ह नसाल, तुम्ही लक्ष देत ऐकत नसाल किंवा आन्सर देत नसाल अधून मधून, तर ते काय होणार माहिती आहे, हळूहळू तुम्हाला ते नको वाटणार लेक्चर करायला मॅसेज. नाही समजलं एखादी स्टेप की तुम्ही थोडंसं इकडे इकडे विचलित झाला आणि नाही समजलं एखादी स्टेप तर खाली काही समजत नाही. त्यामुळे लक्ष देत चला, आन्सर वगैरे सांगत जा, म्हणजे तुम्ही काय होतं ऍक्टिव्ह राहता, समजून जाईल सर्व गोष्टी. ओके, नेक्स्ट आहे, तिला काय म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. काय गिव्हन इक्वेशन्स, 1 minute. This system can be written in matrix form. Matrix form. आता मॅट्रिक्स फॉर्म कसा असतो बघा, A कॅपिटल X इज इक्वल टू Y किंवा B म्हणतो आपण, B म्हणूया, A X इज इक्वल टू B. दिस इज द मॅट्रिक्स फॉर्म. आणि हे कसला असतो, इक्वेशन फॉर्म. हा इक्वेशन फॉर्म, इक्वेशन मध्ये डिटेक्ट केलेलं नाही, इक्वेशन मध्ये तर कसला फॉर्म म्हणायचं, इक्वेशन फॉर्म म्हणायचं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन फॉर्म असं म्हणायचं त्याला. आणि हे जे त्याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स फॉर्म. तर देऊन जाईल मी, काय देणार होतं, पेअर कॅपिटल A इज इक्वल टू, म्यूट करा, म्यूट करा, A इज इक्वल टू काय असेल, A1 A2 B1 C1. सॉरी राईट, गुड गुड, A1 A2 A3. नेक्स्ट A2 B2 C2. अजून पण चुकलेलं आहे माझे, असं का हा व्हायलंय? येस सर. म्हणजे माझं लक्ष नाही व्यवस्थित. B1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 B3 आणि C3. C3. त्यानंतर नेक्स्ट कॅपिटल X, त्याला काय म्हणायचं, XYZ XYZ. हे काय अननोन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट B, B म्हणजे काय असेल, D1 D2 D3. ओके, द्यायला नाव तुम्ही नोट्स पण हे लिहून लिहित चला. एक आहेत अननोन्स, सॉरी कोएफिशिएंट आहे, ते कोएफिशिएंट म्हणायचं, कोएफिशिएंट, कोएफिशिएंट हे डबल आहे आपण. एक आहेत अननोन्स, त्यालाच व्हेरिएबल म्हणायचं, अननोन्स किंवा यू आहे व्हेरिएबल. आणि हे काय आहेत कॉन्स्टंट. लिहून घ्या सर्व. झालं सर. ओके, नेक्स्ट इन जनरल. इन जनरल सपोज आपण A इज इक्वल टू मॅट्रिक्स घेतला असेल, A11
A12 A13 त्यानंतर नेक्स्ट A21 A22 A23 आता रात्री ग आमल्या A11 A12 A13 डॉट 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 and so on 3 डॉट द्यायचा गावभर द्यायचं नाहीत A1 A 1 पाहिजे 1 त्यानंतर नेक्स्ट A21 A22 A23 and so on A2n and so on and so on and so on and so on in जनरल घेतोय आपण AM1 AM2 and so sorry AM3 आहे ना अजून AM3 and so on AMN जहा मॅट्रिक्स किती बाय किती जाऊ nth n by m cross m n by n म्हणायचं काय म्हणायचं m by n असं म्हणायचं ओके नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये रो कोणते आहेत जे आडवे त्याला काय म्हणायचं रो म्हणायचं आता ह्याच्यामध्ये मी सिंपल डेफिनेशन वगैरे काय घेत नाही n थरो आहे m कॉलम त्याला आपण काय म्हणतो हे जे A12 A13 सगळे जे आहेत त्याला काय म्हणायचं याला कोएफिशियंट एंटिटी किंवा एलिमेंट्स म्हणायचं कोएफिशियंट तर गेलं पाठीमागच्या याच्यामध्ये गेलं काय अडचण नाही तर वेगळं असतं ठीक आहे एंटिटी किंवा काय म्हणायचं याला एलिमेंट्स म्हणायचं एलिमेंट्स पुढे जाऊन ऍट्रिब्यूट्स वगैरे काय म्हणू शकतो पण दादा काय गरज नाही एवढं एंटिटी आणि एलिमेंट्स म्हणतो आपण A11 A12 A13 अँड सो ऑन आता मी A11 ह्याचा अर्थ काय असतो पहिल्या रो Element of first row and first column. yes the position of this element is 1 1 because of the element in the position of first row first column ते पहिला रो आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे म्हणून त्याला काय म्हणायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंडला बघा काय येतं फर्स्ट रो सेकंड कॉलम हा जो येतो ना हा येतोय बघा तर ह्याला काय म्हणणार A12 फर्स्ट रो फर्स्ट सेकंड कॉलम A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम हा किती येतो second row third column Second row, third हा column. किती येतं Third Mth row, row, Mth row, second second column. यस करेक्ट आता मला सांगा एक नेक्स्ट A73 हा ह्याच्यामध्ये रो किती आणि कॉलम किती हो Seventh row and Seventh row, third column. Seventh row, 3 column. यस 3 करेक्ट column. 7th रो आणि 3 कॉलम्स करेक्ट आता यात सांगा मला हे काय काय आहेत First row, first column. एक मिनिट diagonal element. diagonal elements हा राईट ह्याला काय म्हणायचं डायगोनल एलिमेंट्स त्याच्या खाली ना हे करा डेफिनेशन टाकत जाऊ फर्स्ट डेफिनेशन म्हणायचं पॉईंट द डेफिनेशन त्या खाली थोडासा जागा सोडा त्याला कारण त्याला आपण काय काय नोटेशन अजून त्याचं लिहिणार आहे भरपूर काय काय एक दोन ओळी सोडा आणि त्या खाली लिहून घ्या परत डेफिनेशन त्या खाली फर्स्ट डेफिनेशन असं काय रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं रो मॅट्रिक्स matrix which has only one row okay column matrix in matrix there is only one row giving a definition in the matrix only one row then that matrix is called row matrix in a matrix only one column in matrix mana column there in matrix there is only one row which is called row matrix column matrix in matrix which is only one column
is called column matrix. Third, square matrix. Number of rows and columns are same. Equal number of rows and columns असं एवढं म्हणू ना. In matrix इथं कॉमा द्या म्हणजे आपण मॅट्रिक्स मध्ये जातो. इन मॅट्रिक्स एखाद्या शब्दाचा समान असेल तर विचारा, कारण ते थोडस पेन असल्यामुळे फास्ट असतं ते. इन मॅट्रिक्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम, तर काय म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. एक्झाम्पल द्यायची काही गरज नाही ना, कारण आपण इक्वल नंबर ऑफ रोज माहिती तुम्हाला. ज्याने काय असेल इक्वल नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स असतील. फॉर एक्झाम्पल घेतला असेल दॅट इज कॅपिटल ए इज इक्वल टू 1 2 3 4, त्यानंतर 6. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय असेल, number of rows and number columns. of rows and columns. म्हणजेच काय म्हणतो आपण AIJ. हे जे ऑर्डर काय असणार दॅट इज ऑर्डर काय असेल I by J ऑर्डर. काय म्हणायचं ऑर्डर म्हणायचं I by J म्हणायचं. म्हणजे काय असणार आहे, I आपण कशासाठी स्टँड करतो रो साठी आणि J कशासाठी कॉलम साठी. स्क्वेअर झाली. त्यानंतर डायगोनल मॅट्रिक्स. Elements lies in diagonal of the square matrix. बर, अजून कोणाला येते? All the elements except diagonal elements are 0. त्याला काय म्हणतो आपण All the elements except diagonal elements are 0. आयडेंटिटी मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स याचे डेफिनेशन. anyone other? In matrix, diagonal elements are 0. अजून कोण आहे? हा सांगा. In matrix, diagonal elements are non-zero. हा रिमेनिंग 0. कसं ना तुम्ही डेफिनेशन काही सांगितले तेव्हा नंतर पाठीमाग. लिहून घ्या. इन स्क्वेअर मॅट्रिक्स इथं लिहायचं बघा. इन स्क्वेअर मॅट्रिक्स तुम्हाला इथं म्हणायची गरज नाही. इन स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणलं की त्याच्यामध्ये काय येतो इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स ऑटोमॅटिक येऊन जातो. ओके. इन स्क्वेअर मॅट्रिक्स except diagonal elements comma द्या rest all elements are 0 or 0. in square मॅट्रिक्स राहिले बरं का माझं लिहायचं मॅट्रिक्स. इन स्क्वेअर मॅट्रिक्स एक्सेप्ट डायगोनल एलिमेंट्स रिमेनिंग रेस्ट ऑल एलिमेंट्स आर 0. दॅट इज ए हा मॅट्रिक्स घ्या 0 सॉरी
2 0 0 0 3 0 0 0 4 याला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. इन अ डायगोनल in a square matrix, sorry, in a square matrix except diagonal elements rest all elements are 0. म्हणजे diagonal elements सोडून बाकी काय सगळे तो 0 आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. ओके ठीक आहे, पाठीमागे आता हे कम्प्लीट करूया आधी. त्याला काय म्हणायचं डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. डायगोनल मॅट्रिक्स वेगळं आणि डायगोनल एलिमेंट्स वेगळे. डायगोनल एलिमेंट्स. आता हा किती बाय कितीचा रो आहे, m बाय n, तर लिहा m बाय n. पोझिशन घेतल्या, रो घेतला, पण कॉलम घेतले, डायगोनल एलिमेंट्स घेतले, त्याच्यानंतर एलिमेंट्स घेतले सगळे, त्यानंतर m बाय n. ओके कम्प्लीट झाला हा पार्ट. त्यानंतर आपण डेफिनेशन घेतले, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. त्यानंतर नेक्स्ट आहे डायगोनल मॅट्रिक्स. इन स्क्वेअर मॅट्रिक्स एक्सेप्ट डायगोनल एलिमेंट्स रेस्ट ऑल एलिमेंट्स आर 0. त्याला आपण काय म्हणतो डायगोनल मॅट्रिक्स. त्यानंतर घ्या सिंगलटन मॅट्रिक्स. किती नंबर आहे तो नंबर टाका. सिंगलटन मॅट्रिक्स कशाला म्हणायचं सिंगलटन मॅट्रिक्स. Diagonal elements are 1. Diagonal elements are 1, त्याला काय सिंगलटन. एनीवन अदर. पद्धतीचं आहे बघा ते. Elements are 1 and determinant is also 1. डिटरमिनंट 1च येणार, डायगोनल एलिमेंट्स 1. ओके नेक्स्ट. आणि जर 2 असेल तर ते डायगोनल येत नाही का, हा मला सांगा, हा काय येतो सांगा मला. सिंगलटन मॅट्रिक्स येतो का सांग. 2 असेल, 3 असेल, नो. कसले मॅट्रिक्स आहेत. Matrix have only one element. Yes, in matrix, if in a matrix there is only one element, लिहून घेत. If in the matrix there is only one element, म्हणजे कोणता एलिमेंट असू द्या, 1 2 असू द्या, 2 असू द्या, कोणता असू द्या. If in the matrix there is only one element, then that matrix is called singleton matrix. Is called singleton matrix. तुम्ही लिहून घ्या, ते पूर्ण कंप्लीट करा. That is, for example, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, and so on. Okay, ज्याच्यामध्ये फक्त एकच एलिमेंट आहे त्याला काय म्हणणार आपण, सिंगलटन मॅट्रिक्स. मग मला सांगाय, फॉर एक्झाम्पल घेतलं, कायच मी एलिमेंटच दिलं नाही याच्यामध्ये, तर कसला मॅट्रिक्स म्हणणार त्याला. Null matrix. Null matrix. Yes. Null matrix. 0 0 0 0 0 0 0 0 0 0. तर ह्याला कसला म्हणायचं, नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स काय म्हणणार, 0 इथे लिहा. इफ इन मॅट्रिक्स वगैरे तुम्ही वर सारखं लिहा. देर इज ओनली वन म्हणते ना, देर इज नो एलिमेंट. There is no element. No element in matrix. सिंगलटन झाला, नल झाला. याला आपण काय झिरो मॅट्रिक्स पण म्हणतो. तुम्ही याला झिरो मॅट्रिक्स पण म्हणू शकता, काय प्रॉब्लेम नाही.
त्यानंतर घ्या स्केलर मॅट्रिक्स. टेल मी द डेफिनेशन ऑफ स्केलर मॅट्रिक्स. कशाला मला स्केलर मॅट्रिक्स ते सांगावं. हा स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. Whose diagonal All elements are 1 and non-diagonal elements are 0. असं म्हणता येईल. ओनली वन असतो फक्त स्केलर मध्ये. Matrix which whose diagonal elements are same. No other than diagonal are zero. वन असलेलं असं काय नाही, फक्त काय पाहिजे सेम पाहिजे. वन तो वेगळा आहे तो पार्ट. वन स्केलर म्हणलंय काय, ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. सिम्पल आहे ना, कारण डायगोनल एलिमेंट्स इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं बरं. आपण म्हणतो ना तुम्ही इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं, कारण का तर आपण रेस्ट एलिमेंट 0 घेतोय ना, त्यामुळे ते शब्द वापरताना इथं म्हणायचं इन डायगोनल मॅट्रिक्स. इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणले काय होतं, डायगोनलची डेफिनेशन लिहिली पुढे येणार. इन डायगोनल मॅट्रिक्स द डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल किंवा सेम. द ऑल च वेगळंच दिसतं. पेन काय, ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. Elements are same. Same. हा मला 3x3 चं एक्झाम्पल सांगा बरं. 2 0 0 घेऊ. 0 2 0 0 0 2 कसले ते आहे स्केलर मॅट्रिक्स. बिकॉज ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम. Yes, sir. इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणले काय होणार हो, इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणले की हा पार्ट 0 होणार ऑटोमॅटिक. हा पार्ट 0 येणार, कारण आपण काय म्हणतो डायगोनल एलिमेंट्स म्हणतोय, त्यामुळे हे 0 येणार आहेत. ऑल एक्सेप्ट ऑल डायगोनल एलिमेंट्स एक्सेप्ट रेस्ट एलिमेंट्स आर 0 म्हणतो आपण. रेस्ट एलिमेंट्स आर 0. नेक्स्ट -7 असेल. 0 0 0 -7 0 0 0 -7. हा काय कसला मॅट्रिक्स हा, स्केलर मॅट्रिक्स येतोय. ऑल डायगोनल एलिमेंट्स आर -7 सेम आहेत. तुम्ही याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणू शकता बरं का, कारण इथं आपण इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणतोय अगोदर. नेक्स्ट घ्या युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स व त्यालाच आपण काय म्हणणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय ते. In diagonal matrix, diagonal elements are 1. Yes. In diagonal matrix, diagonal elements are 1. Diagonal elements are equal to 1. आता यांचं नोटेशन पण असतं. सर माईक बंद आहे.
ठीक आहे. लेक्चर संपत आल्या परमिशन घेतात लेक्चरचे. सर लेक्चर आम्ही जॉईन केलं नाही काम आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हा फास्ट सांगा काय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय हो? All the elements below diagonal elements are zero. zero. All diagonal elements are 0. कसं म्हणता तुम्ही? All the elements below diagonal elements are 0. 0 म्हणजे काय काय येणार? Upper जो triangular अप्पर ट्रायंगल Upper तो काय पाहिजे? नॉन एम्प्टी पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल बा कसं म्हणता येईल? बटन दाबून. फॉर एक्झाम्पल अप्पर ट्रायंगुलर कसं म्हणता येईल बघायला? 1 2 3 असेल 0 0 0 0. एक जास्त झाला काय? जास्त झालाय. ओके. हा 0. इथं 2 3 4. तर ह्याला काय म्हणायचं? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. कसा काय ह्याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणायचं? बिलो द प्रिन्सिपल डायगोनल किंवा मेन डायगोनल. ह्याला प्रिन्सिपल डायगोनल पण म्हणतो बरं का आपण. ते पण लक्षात राहू द्या. डेफिनेशन लिहून घ्या आधी. इन स्क्वेअर मॅट्रिक्स all elements below the principal diagonal are 0. In square matrix all elements below the main diagonal किंवा principal diagonal below the principal diagonal are 0 and except काही गरज नाही एवढंच घ्या. आपल्याकडे डेफिनेशन लिहायची समजून घ्या फक्त. पण ह्याच्यामध्ये एक तरी नॉन झिरो पाहिजे आहे. 2 3 4 मधला एक तरी नॉन झिरो पाहिजे. इन स्क्वेअर मॅट्रिक्स ऑल एलिमेंट बिलो द प्रिन्सिपल डायगोनल आर 0. आणि इथं काय असेल? नॉन झिरो. एक तरी एलिमेंट काय पाहिजे? नॉन झिरो पाहिजे ह्याच्यामध्ये. त्याला काय म्हणतो आपण? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. कॉम्प्युटरचा टाइमच हे केलं का काय नाही? फक्त हे चेंज करा. इज इक्वल टू I3 असतं आयडेंटिटी मॅट्रिक्स नोटेशन. दिस इज द नोटेशन ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. दिस इज द I2. I2 मीन्स काय असेल? द ऑर्डर ऑफ गिव्हन मॅट्रिक्स इज 2. 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल हा 2x2. आपल्याला ह्या पॉइंटची गरज आहे पुढं इन फर्स्ट चॅप्टर. काय डाऊट असेल तर विचारा.